इंटेन्शन, जसं की एक बुलेट आहे, गोळी जी गनमधून बंदुकीमधून बाहेर पडणारी. तिचं काम काय, तर ती सरळ जिथं कुठे ती आघात करायचा, तिथं जोरात आघात करेल, कदाचित त्या आघातमुळे समोरचा गतप्राण होईल. या पद्धतीने तिचं काम. लक्षात घ्या. त्यात इंटेन्शन कसं, पण सपोज तीच गन एखाद्या मतलबी माणूस किंवा आपण ज्याला म्हणतो दहशत निर्माण करायची असेल तशा माणसाकडे असेल, तर तो काय काम करेल, तर त्या गनद्वारे, त्या बुलेटद्वारे, त्या गनच्या बुलेटद्वारे तो कोणाचा तरी जिथं गरज नसेल तिथं तशा माणसाच्या ठिकाणी, अशा ठिकाणी दहशत निर्माण करण्यासाठी तिचा वापर करेल. म्हणजेच त्याचे इंटेन्शन काय, की दहशत निर्माण करणे, चुकीच्या पद्धतीने, चुकीची पद्धतीची वागणूक तयार करणे, दहशत निर्माण करणे, स्वतःचं एक मतलबी असलेलं, काहीतरी विचित्र दिमाग असलेला, असंच काहीतरी समाजात जे काही वेळवाकड होईल त्या पद्धतीने आपण करावं असं त्याचं इंटेन्शन. पण सपोज तीच बंदूक असेल, तीच गोळी असेल, तीच जर एखाद्या सैनिक यांच्याकडे असेल, तर त्याचा विचार काय असतो, ही बंदूक कोणाला तरी लागू नये. जर समोरून कोणी शत्रू असेल त्याच्यावरतीच या बुलेटचा आघात झाला पाहिजे, हा त्याचा, म्हणजे त्याचं इंटेन्शन वेगळं. तर लक्षात घ्या, आपल्या परिसरातही तसे काही लोक असतील दहशत निर्माण करणारे, नक्कीच असतात. त्यांची इंटेन्शन खूप महत्त्वाचं असतं. त्यांच्याकडे कदाचित काहीच नसतं, फक्त मनबुद्धी जी असते ती एकदम विचित्र असते, त्याच्यामुळे ते या पद्धतीने वागत असतात. तर तुम्ही म्हणाल मात्र त्याच्यात काय, हे तर झालं. पण लक्षात घ्या, थोड्या वेळात ठराविक कालावधी मात्र थोडा जास्त जावा लागू शकतो, कारण की आपण कदाचित समाज म्हणून तेवढं बिघडले म्हणून थोडा कालावधी जातो. तर कालावधी जाण्याचा प्रकार याचा आहे, जर तो कोणी सैनिक असेल, त्याने जर ते कार्य केलं असेल, त्याचं इंटेन्शन स्पष्ट आणि साफसूत्र होतं, त्याच्यामुळे त्याचा पुढे मागं त्याला काहीतरी अवॉर्ड मिळतो, त्याचा सत्कार होतो, त्याचा जयजयकारच होतो. तिथंच जो कोणी असेल चिल्लर दहशत निर्माण करणारा, कालावधी जातो, थोडा कालावधी जातो, बिंडोकपणामुळे तो कालावधी जातो, पण त्याचं इंटेन्शन रॉंग असल्यामुळं त्याला कुठेतरी आळा बसतोच, झटका बसतोच आणि तो सजेस पात्र होतो. मग ती सजा आता वेगवेगळ्या प्रकारची असते, त्याला उमजत नाही अशी सजा भेटतेच. तर लक्षात ठेवा, आपण एखादी गोष्ट करत असताना इंटेन्शन साफ प्रामाणिक असं बघा. तर नसतील काही गोष्टी होत, तर थोडंसं मागवा, थांबून जा. मागवा म्हणजे तिला फिरा असं नाही, पण थोडं थांबून जा वा. असाही जर काही ठिकाणी जर वेळप्रसंग येतो, तर काही गोष्टी कालावधीनंतरच होतात, तर तुम्ही ते थांबून घ्या. उगाचाच काही याळापणा करू नका. इंटेन्शन कोणत्याही गोष्टीत तुमचा हेतू, परस्पर हेतू अशुद्ध कसा होईल असला पाहिजे. मग जिथं तुम्ही काम करत असणार, जिथं तुम्ही राहत असणार, जिथं तुम्ही कुठेतरी गेला असणार, ज्या परिस्थितीत तुम्ही असणार, तिथं तुमचा हेतू हा प्रामाणिक असला पाहिजे. एवढं बघा. पुन्हा एकदा नमस्कार.